हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. तो म्हणजे मयत बहिणीच्या वारसांना हक्क मिळतो का? मयत बहिणीच्या वारसांना संपत्तीमध्ये म्हणजे शेतीमध्ये, घरामध्ये हक्क मिळतो का? तर चला पाहूया त्याचं उत्तर काय आहे. तर होय, मयत बहिणीच्या वारसांना म्हणजे मुलांना, पतींना तिच्या हक्काच्या मालमत्तेत वारसा हक्क मिळतो. हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 नुसार स्त्रीच्या निधनानंतर तिची संपत्ती तिच्या मुलांकडे आणि पतीकडे हस्तांतरित होते. जर बहीण हयात असताना तिला वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळाला असेल तर तिच्या निधनानंतर तो वाटा तिच्या मुलामुलींना मिळतो. आता काही कायदेशीर मुद्दे आहेत त्यामध्ये, ते आपण समजून घेऊयात. आता मयत बहिणीचे वारस कोणते असतात? तर वारस म्हणजे मयत बहिणीचे मुलगी किंवा मुलगा, मुलं मुली दोन्ही, तिच्या वाट्याची मालमत्ता मिळण्याचे कायदेशीर हक्क आहे त्यांना. आता हक्कदार सर्वप्रथम मयत स्त्रीची मुले आणि पती हक्कदार असतात. सर्वप्रथम पती आणि मुलगा आणि मुली हे सर्व त्यामध्ये संपत्तीमध्ये हक्क मागू शकतात. आता प्रक्रिया काय आहे त्याची? तर वारसा हक्क सिद्ध करण्यासाठी कायदेशीर वारस प्रमाणपत्र म्हणजे सक्सेशन सर्टिफिकेट किंवा वारस दाखला आवश्यक असतो. तर ही होती प्रोसिजर. मयत बहिणीच्या जी संपत्ती आहे तिच्या वडिलांची, त्यामध्ये हक्क मिळतो का त्याबद्दल संपूर्ण माहिती. थँक्यू.